तिसरा एक माणूस आहे तो हल्ला नाही पाहिजे. तो कोणाला जर दिसला तुमच्यापैकी तो भोकसलाच पाहिजे. कोणी माहिती का गाऊन कोणी सोडून काढला तो बाकी जिवंत नाही. सासूला गाऊन सुनाला गाऊन आणि सासू झाडाला पाणी खाली होती. पोरग कामावरून आलो आणि येताना गाजरा घेऊन आला. गाजरा बाकी नाही तर तुम्ही घरी गेला. लोक 2 झाले 3 झाले बरं का तसे अजून नाही भांडे 12 तुम्हाला झाडच पूर्ण करायचं ना. 4थी भांगे मग आज सगळ्या लोकांना काय झालं. आपण म्हणतो अडाणी लोक दारू पितात. चुकीचं आहे. अडाण्यांपेक्षा सुशिक्षित लोक जास्त दारू पितात. पण ते एवढं जेव्हा सगळे झोपल्यावर देतात निवांत त्याला दर्जेदार घ्यावा. स्टँडर्ड दारू द्यायचं. सगळे झोपल्यावर निवांत झिरोचा बल आणि त्याची बायको सुद्धा म्हणते त्यांच्या वागण्यात पहिल्यापेक्षा फार बदल नाही. पहिलं लय मारायचं ग लय उड्या मारू मारू हाणायचं ग उड्या मारू पण आता अंदाज आला मला काय लागायचं त्याला कामावरून आल्यावर जर फ्रीजमधून खंड्या दिला ना ते जर उतरणं पडलं ना सकाळी झोपून सुद्धा काय लय चुकत ग लय चुकत बडबडा ओकत ग पोरण पडली का उलटीच जातीत ग उलटीच जातीत. पण त्यांच्या वागण्यात पाहिजे सगळी आज महिला मंडळ पुरुष मंडळ राग येतो लोकांना. आज महिला मंडळ दारू इतका भयानक विषय झाला इतका भयानक तो बोलायचं नाही कोणी. जो बोलेल तो सकाळी दिसणार नाही तर इतकी वाईट परिस्थिती झाली. तुम्ही माझ्याकडे आत्ता 100 पोरं उभे करा इथं 93 पोरं नव्हतं. दारू न पिणं हा कमीपणा झालाय. जीवांचं दारू पित नाही त्यांना लोक म्हणतात जीवनाचा आनंद मुक्त आला. काय लोक दारू पितात. काय जिंदगी संपली. महिला बद्दल लाज वाटते सांगायची. या 4 वर्षात 10व्याला जायची लाज वाटते. लाज वाटते 10व्याला जायची लाज. बापाने जगावं मुलाने मरावं. बापानं पाणी पाजावं मुलानं मरावं. आईनं रडावं मुलानं मरावं. हा न्याय कोणता. कोणताही महिला मंडळ एखादा माणूस तरुणपणात मेला तो दारू पिऊन मेला किंवा अपघातात जर मेला आणि त्याचं प्रेत जर अंगुलीला बाहेर काढलं प्रेत तर महिला मंडळ त्या प्रेताजवळ त्याची लहानाली पोरं उड्या हाणतात. उड्या काय माहीत त्या पोरांना की माझा बाप काय माहीत त्या पोरांना माझी आई विधवा काय माहीत. पोर आईला विचारतात आई माझ्या बाबाला लोक का गोळ घालतात काय उत्तर. ते प्रेत रस्त्याने घेऊन जाताना पोर विचारतात आई आई काय केलं ग माझ्या बाबाने. माझ्या बाबाला लोकांनी बांधून चालवलं ग आई बांधून चालवलं आणि प्रेत पेटवलं. ती पोर म्हणतात आई पेटवलं आई माझ्या बापाला. ती पोरं म्हणतात आई पेटला माझा बाप. आई म्हणते तुझा बाबा मेला तुझा बाबा देवा घरी गेला. ते पोरग पाठ करतो सगळ्यांना सांगतो माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं त्याला म्हणतात तू आज खेळत का नाही. माझा बाबा देवा घरी गेला ना म्हणून माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही म्हणून तू खेळत नाही. ती शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला.
तुझा बाबा मेलाय, तुला परत बाबा मिळणार नाही. ते पोरग घरी येते आईला म्हणता मेलाय माझा बाप, मेलाय. झाडकन आईला चक्कर येते. या 4 वर्षात महिन्यानंतर 4 वर्षात मुलगा बापाच्या अंती गेला आहे. 3 स्तरातलं दूध पिणारा पोरगा बापाच्या अंती गेला आहे. आणि पुढचा ऐकलं डोकं बंद होईल. पोटातलं पोरग सुद्धा बापाच्या अंती गेला आहे. काय त्याचं जीवन आहे. भांडे विकून दारू पिणारी लोक आहेत. भांडे विकून, दळण विकून दारू पिणारी लोक आहेत. दळण विकून नाही, दारुड्याला मुलगी देणं आणि कसायाला गाय देणं सारखं. सगळ्यात वाईट तुम्हाला, सगळ्यात वाईट. बायको लग्नाला दिली, तुला सुंदर साडी मिळाली, या नालायकानं 3 पत्रावर साडी दिली. काय भयानक माणसं आहे. 5वीला मुलगी आहे महिला म्हणतात, 5वीला आणि 3रीला मुलगा आहे. दोघं जण सख्खे. शाळेतून आले ना, ती पोरगी काय म्हणते ना, ती काय 10 वर्षाची. आई हे आई भूक लागली का, भूक लागली का, आई मला भूक लागली. आई टोपणं उचलते, एक भाकर शिवते, कालवण ओढते, दोघांना देते. आई पुढं बसते. कारण जर भाकर मागितली ना तर दुसरी भाकर द्यायला भाकर घरात नाही. आणि बनवून द्यायची म्हणले का ती आई त्यांच्या पुढे बसते. त्या 5वीच्या मुलीचं वाक्य ऐका. आई ए आई जेवणात होत खाना भेटतील घास, आई खा. आता भूक लागलेली आहे, पण मी जर काही भाकर खरे चपाती कुठं उपाशी बनती मी नंतर जेवेन. आई माझ्या बरोबर जेव. आई माझा बाप जर दारू पिऊन आला ना मारेल आई तुला जेवण नाही मिळणार. 5वीच्या मुलाचं दुःख आहे. आणि बाप दारुडी अवलाद घरात आली का त्याचा आवाज ऐकल्याबरोबर 5वीची पोरगी 3रीचं पोरग खाटाखाली लपतंय. ही दारुडी अवलाद बायकोला शिवाय देते, पातेलं फेकून देते, बायकोला हाणते. घाबरलेलं पोरग बहिणीच्या कुशीत घुसतं आणि बहीण तोंडावरची गोदडी बाजूला करते. आणि माझा बाप माझ्या आईला कसं मारतो हे डोळ्यानं पाहते. आणि तीच मुलगी माझा बाप आईला केस धरून मारतो हे पाहत. सगळे दारुडे घरात ठेवा. नालायक हो, तुमच्या पोरांनी तुम्हाला भाकरी का घालाव्यात याचं उत्तर आता द्या. दारुडे म्हणतात इंद्रियांचं काय बापाचं जातं. माझ्या बापाचं काही जात नाही रे, तुझ्या बापाच्या अगोदर जातो याचं वाईट नाही. कशाला मुलं पैदा करतात तुम्हाला सांगून देतो. हे बरे फक्त एकच करा, ज्याला दारू प्यायची दारू भरपूर द्या. दारू आंघोळीला वापरा, दारू बाथरूमला द्या, दारू भांडे घासायला वापरा, दारू धुणं धुवायला, दारू बोलवायचं नाही कोणी, दारू वापरा. फक्त माझं ऐका, करू नका. गरीबाच्या मुलीची जिंदगी बरबाद करू नका. तुमचं काय महिला मंडळ मुलीला मुलगा पाहायला आला ना त्याच्या गंधावर जाऊ नका. नका गंधावर जाऊ नका. तू गंधावर येऊ शकतो. पुढे सांगू 30 गावला मग किती मुलाला मुलगी द्यायची असेल तर याचं कारण सांगा. आपण गेल्यावर आपल्या मुलीचं आयुष्य अंधारात आहे. आपल्या मुलाच्या घरातच आपलं आधाराचं जीवन आहे. तर आपण गेलो आपल्या गोटील मुलीचं जीवन कसं असेल. आली रे बैभान दुनिया आली रे, आली रे
आहे बरं का. सहा ऐका एका मिनिटात. आशा, काय करायचं? इच्छा, वासना, तृष्णा, मनसना इथं का? आणि तितिक्षा. दहांसा. काय करायचं? या पुराणीला गुरु कृपेची धार लावा आणि वैराग्याचा दांडा बसवा. तुम्ही 12 फांद्या तोडून टाका. तुम्ही देव व्हा. याचं नाव आहे ज्ञानदेव. काही सुधारलं नाही. ऐका परत. अज्ञानाची मुळी तोडा. माझी सून माझा ऐकत नाही. तुझा आणि तुझ्या सुनाचा काय संबंध? ती तुझ्या पोराची बायको आहे. तुझा काय संबंध? तिने वही विकत घेतलाय. ती खाली तिनं 2 बनेन दिले, अंडरपॅन्ट दिली, टॉवेल दिला, कपाट दिलं, फ्रीज दिलं, अंगठी दिली. फक्त कागदची पेटी तिच्या बापूकडून चुकून राहिली. तरी त्याने गॅस दिला, सोफा शीट दिला. त्या घरात ठेवाय जागा नाही. तो कपाटावर टाकले. इतकं तर तुझी लेवल आहे. पण तुझ्या सुनानं तुझं काय ऐकावं? तुझा आणि तिचा काय संबंध? त्याची बायको आहे, तुझी कोण? बरं तो गावा तुझ्या सासूला चहा दिलाय. पोपट्यावानी बोलत तू काय? अरे कोणी कोणाचं नाहीये. विचार करायचा नाही करते. हे आपलं शरीर चांगलं आहे तोपर्यंत जग सत्य आहे. आपलं शरीर संपलं, जगातला विषय संपला. आपले गुडघे गेले, टीव्ही चालू झाला. काय करायचं? आपले गुडघे गेले, टीव्ही निघाली. बर रात गई बात गई. काय झालं पडलं आपल्याला? आपण सलामत, जग सलामत. आता हे माझं मशीन थोडं चांगलं आहे म्हणून तुम्ही मागितलं नाही का? उद्या माझी 2-3 दात पडली. तुम्ही काल तारीख घ्या. ती म्हणाल हवा द्यायला लागली, मी फट बोलायला लागली. रात गई. लोकांना काय इरोजी आहे? लोक फक्त तुम्हाला सीझन पुरतं वापरून घ्याला. सीझन सगळं सोडून द्याला. लोकांना तुमचं घेणं काय? आणि तुम्ही माझीला जर म्हणा आजही आंबे आणते, जरा 2 दिवस थांबा, आजचे दिवस मुक्काम करा. करायला काय नाही करतो. मलाही बरं वाटेल. पण माझ हातून आलं. काही महिलांकडे इतके आयडिया आहेत नवरा बायकोकडे. त्यांना जर गार्डनमध्ये फिरायला जायचं असेल ना 5 वाजता आणि पोरांची जर अडचण होत असेल ना, त्याच्या सुनबाईचं एक नाव आहे. इतका सुंदर नाव का किती. ती काय म्हणते म्हणजे आमची मुलं आहेत ना, आमच्या लक्ष जास्त आहे ना, त्यांची काळजी करा. आणि आजीच्या मुलं गेले ना, आम्हाला काळजी राहत नाही. आजी आमची ठीक आहे ना. दोघं गार्डन मध्ये फिरायला. आणि म्हातारी काय म्हणते ना, मी ती म्हातारी काय म्हणते, विंडो मी असते ना, त्यांच्या आईबाबाची सुद्धा त्यांना काय यारपण पाहिजे. आणि ते दोघं जण गार्डन मध्ये आईस्क्रीमचे गोळे खातात. बरं दोघांनी 2 गोळे घ्यावा. आणि हे नातू इकडं आजीचं गानवडीचं गानवडीचं. आणि ते फिरून आले ना तरी आजी निर्लज्जासारखी काय काल दिवसभर ते नव्हते पण पोरांना आईची तू अशी मर बाई. आयुष्य गेलं तुझं पोराबाळासाठी करण्यात. म्हातारपणात चांगले दिवस आले तर नातू समजली. तू भजन करते का बा? हे अज्ञानाची मुळी तोडा. आणि याच्यात आता लग्न न करता मुलगा व्हावा लागला. आणि लग्न न करता मला 4 मुलं झाली. ऐका आता कोणती लोकच बघतो हे माया नावाची म्हातारी मेली आणि मला बोध नावाचा मुलगा झाला. आणि बोध नावाचा मुलगा झाल्यामुळं मला 4 मुलं झाली. ऐका कोणती? ऐका कोणती? ज्ञानराज माझी योग्याशी मावली. साधकाचा ज्ञानाबाई माझी वेद शास्त्र देती. पहिला मुलगा मला वेद झाला, दुसरा मुलगा मला योग झाला, तिसरा मुलगा मला साधक झाला आणि 4था मुलगा मला अनाथ झाला. पहिल्यासाठी मी अमृतानुभव दिला, दुसऱ्यासाठी मी चांगदेवपासून लिहिली, तिसऱ्यासाठी मी ज्ञानेश्वरी लिहिली आणि 4थ्यासाठी मी हरिपाठ लिहिला. आणि आज